हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ थिअरी टेल्स. या एपिसोडमध्ये आपण कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर अँड मोमेंटम करेक्शन फॅक्टर बघणार आहोत. बघा, कायनेटिक एनर्जी करेक्शन अँड मोमेंटम करेक्शन हे बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेलं असेल, बट एक्झॅक्टली वाय दीज करेक्शन्स आर रिक्वायर्ड, नेमकं वर्किंग कशा प्रकारचं आहे, फ्लुइड फ्लो मध्येच हे करेक्शन का ऍप्लिकेबल आहेत, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स सांगेल आणि त्यावर मग आपण सोल्युशन काय देतो ते पण आपण डिस्कस करू. बघा, आपले प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घ्या. आपले प्रॉब्लेम्स हे आहेत की फ्लुइड फ्लो मध्ये आपण डायरेक्टली मास कॅल्क्युलेट करू शकत नाही. फ्लुइड फ्लो मध्ये आपण वेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. फ्लुइड फ्लो मध्ये आपल्याला डेन्सिटी माहित असते, म्हणजे डेन्सिटी स्पेसिफाय करू शकतो. फ्लुइड फ्लो मध्ये आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकत नाही. फ्लुइड फ्लो मध्ये आपण डिस्चार्ज जो आहे तो स्पेसिफाय करू शकतो. टोटल व्हॉल्यूम फ्लो जो आहे तो आपण सांगू शकत नाही, कारण तो सगळा फ्लुइड मोजावा लागेल. सो आपण काय करतो, आपण सिम्पली रेट ऑफ फ्लो म्हणजे डिस्चार्ज स्पेसिफाय करतो. सो आपल्याला व्हेलॉसिटी असेल, डेन्सिटी असेल, डिस्चार्ज असेल, या सगळ्या गोष्टी क्वांटिफाय करता येतात, या सगळ्या गोष्टी मोजता येतात फ्लुइड फ्लो मध्ये. या व्हॉल्यूमला, मासला आपल्याला डायरेक्टली मोजता येत नाही. सो बेसिकली आपण सोल्युशन याच्यावर काय देतो, तर याच्यावर आपलं सिंपल सोल्युशन आहे की आपण या गोष्टी न वापरता आपण या गोष्टी वापरतो. हा आपला इथला बेसिक प्रॉब्लेम आणि सोल्युशन झाला. अजून पुढचा प्रॉब्लेम आपल्याकडे काय आहे तो समजून घ्या, त्याच्याने आपल्याला कायनेटिक एनर्जी करेक्शन, मोमेंटम करेक्शनची रिक्वायरमेंट समजेल. बघा, आपल्याकडे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे की आपण ज्यावेळेस फ्लो सुरू आहे, फ्लुइड फ्लो आहे, ओके, तर फ्लो मधली जी व्हेलॉसिटी आहे, फ्लो मधली जी व्हेलॉसिटी आहे ती फ्लोची व्हेलॉसिटी आपण मोजू शकत नाही. आणि जर आपण मोजू शकत असू तर आपल्याला प्रत्येक पॉइंटला वेगळी व्हेलॉसिटी भेटते. जसं की सपोज आपल्याकडे हा पाईप फ्लो आहे, दिस इज द सेंटर ऑफ द पाईप, तर आपल्याला अक्रॉस द पाईप प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी व्हेलॉसिटी मिळते. म्हणजे या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी, या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी, या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी. सपोज आपण सेंटर ऑफ द पाईप पासून रॅडियल डिस्टन्स मोजलं आर, तर जसं जसं हा आर बदलेल, जसं आता आर इथं काय 0 आहे आणि हा एक्स आहे, इथे आर 0 आहे सेंटर ऑफ द पाईपला. जसं जसं तुम्ही रॅडियली बाहेर जाणार तसं पाईप मध्ये व्हेलॉसिटी जी आहे ती बदलत जाईल. ओके, म्हणजे अक्रॉस द पाईप व्हेलॉसिटी वेगवेगळ्या पॉइंट्सला वेगवेगळी असते. आता आपण एक तर प्रत्येक पॉइंटची वेगळी व्हेलॉसिटी, अशी व्हेलॉसिटी प्रोफाईल प्लॉट करू शकतो, नाहीतर आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी स्पेसिफाय करू शकतो. आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम या दोन गोष्टी रिक्वायर्ड असतात. कायनेटिक एनर्जी आपल्याला का गरजेची असते ते सांगतो. कायनेटिक एनर्जी आपल्याला गरजेची असते टू फाइंड आउट द कायनेटिक हेड. यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी गरजेची असते. म्हणजेच जे काही आपलं फ्लो आहे त्या फ्लोमुळे किती फोर्स जनरेट होणार आहे, किंवा त्या फ्लोची व्हेलॉसिटी काय असणार आहे, किती कन्व्हर्जन होणार आहे, कायनेटिक टू पोटेन्शियलचा कन्व्हर्जन रेट कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी कायनेटिक एनर्जी गरजेची आहे. किंवा टोटल एनर्जीच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करतो तर ती आपण पी अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड, यामध्ये ही जी काही आहे दिस इज कायनेटिक एनर्जी पर युनिट वेट, यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी लागणार आहे म्हणजे व्हेलॉसिटी लागणार आहे. सो व्हेलॉसिटीने आपण कायनेटिक एनर्जी काढणार आणि कायनेटिक एनर्जी वरून आपण टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी गरजेची आहे. ही जी कायनेटिक एनर्जी इट इज सिम्पली गिवन एज हाफ mv स्क्वेअर. आता सेकंड मुद्दा की आपल्याला मोमेंटम का लागणार आहे. मोमेंटम आपल्याला आपण डिफाइन करतो. मोमेंटम हा जो मोमेंटम असतो, दिस मोमेंटम इज सिम्पली द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. जास्त मास जास्त वेलॉसिटीने जर पुढे सरकत असेल तर जास्त मोशन पॉसिबल आहे. द क्वांटिटी ऑफ मोशन possessed by the body,
इज कॉल्ड ॲज मोमेंटम. एखादी बॉडी किती दूरपर्यंत ट्रॅव्हल करू शकते इट डिपेंड्स अपॉन द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. नॉट जस्ट मास और नॉट जस्ट वेलॉसिटी. फक्त मासवर किंवा फक्त वेलॉसिटीवर ही गोष्ट डिपेंड करत नाही, द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटीवर डिपेंड करते. मोर इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी, मोर इज द मोमेंटम, मोर इज द पॉसिबल मोशन. असं समजा की एखाद्या वस्तूमध्ये तुम्हाला मोशन करण्याची टेंडन्सी भरायची आहे, तर ती टेंडन्सी म्हणजे मोमेंटम आहे. जास्त मोमेंटम असेल तर जास्त दूरपर्यंत ट्रॅव्हल करेल, बट जास्त मोमेंटम असण्यासाठी जास्त मास म्हणजे मोठी बॉडी असणं गरजेचं आहे आणि त्याला जास्त वेलॉसिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. दिस इज मोमेंटम. हा जो मोमेंटम असतो ज्यावेळेस हा चेंज होतो म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो असतो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. दिस इज न्यूटन सेकंड लॉ. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस मोमेंटम बदलतं त्यावेळेस तिथे फोर्स एक्झर्ट केला जातो किंवा फोर्स एक्झर्ट होतो. सो जितकं जास्त चेंज ऑफ मोमेंटम होईल तितकं जास्त फोर्स तिथे एक्झर्ट होईल, असा त्याचा सिंपल अर्थ आहे. दिस इज नथिंग बट न्यूटन सेकंड लॉ. यासाठी तुम्हाला मोमेंटम हे इनिशियल लेवलला आणि फायनल लेवलला कॅल्क्युलेट करावं लागतं. बघा, हा जो काही मोमेंटम आहे या मोमेंटमला तुम्ही रिलेट करतात फोर्स सोबत, आणि या फोर्सला पर्टिक्युलरली आपण फ्लुइड्स मध्ये स्पेसिफिक फोर्स बोलतो आणि ही टर्म आपण यूज करतो ओपन चॅनल्स मध्ये. ओपन चॅनल्स मध्ये फ्लो पॉसिबल करण्यासाठी आपल्याला मोमेंटम चेंज करावं लागतं. फ्लोचं मोमेंटम चेंज केलं तर फोर्स एक्झर्ट होतो आणि त्या फोर्समुळे फ्लो पॉसिबल होतो. हा मोमेंटम बदलवायसाठी आपण त्याची वेलॉसिटी बदलवतो बाय प्रोव्हाइडिंग द स्लोप. सो द इनकमिंग फ्लक्स अँड आउटकमिंग फ्लक्स असा आपण तिथे विचार करतो. आणि चेंज ऑफ फ्लक्स म्हणजे चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट द ऍप्लिकेबल फोर्स. सो बेसिकली कायनेटिक एनर्जीची गरज तुम्हाला टोटल एनर्जी म्हणजेच बर्नॉलीज थेरम मध्ये लागते आणि मोमेंटमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला करावं लागतं फॉर द पॉसिबल फोर्स, ज्याला आपण स्पेसिफिक फोर्स बोलतो. जर ओपन चॅनलचा विचार केला तर मोटिवेशन काय आहे फ्लोसाठी? प्राइम मोटिवेटिंग फोर्स इज ग्रॅव्हिटी किंवा स्लोप. स्लोप दिला तर चॅनलमध्ये फ्लो पॉसिबल आहे. स्लोप दिला तर वेलॉसिटी ही बदलते. या ठिकाणी वेगळा या ठिकाणी वेगळा ग्रेडियंट असल्यामुळे तिथे वेलॉसिटी येते आणि ड्यू टू दॅट वेलॉसिटी देयर इज अ चेंज इन. आता इथे वेलॉसिटी वेगळी असेल, इथे वेलॉसिटी वेगळी असेल, बरोबर. इथे फ्रिक्शन असेल बॅकवर्ड डायरेक्शनला, म्हणजे याचा अर्थ इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम यांच्यामध्ये डिफरन्स असेल आणि जर हा डिफरन्स असेल तर तिथे फोर्स लागेल, त्याला आपण बोलतो स्पेसिफिक फोर्स. अशा या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम गरजेचं आहे. बर ठीक आहे, करा कॅल्क्युलेट करू. एक तर वेलॉसिटी पण कॅल्क्युलेट करू, मोमेंटम पण कॅल्क्युलेट करू. म्हणजे वेलॉसिटीवरून कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू आणि वेलॉसिटीवरून मोमेंटम पण कॅल्क्युलेट करू. आपल्याला माहिती आहे की आपण कायनेटिक एनर्जी कशी काढू शकतो. तर कायनेटिक एनर्जी आपण काढू शकतो हाफ mv² अशी, आणि मोमेंटम आपण काढू शकतो, मोमेंटम ते आपण काढू शकतो सिंपली मास इंटू वेलॉसिटी याच्याने. आता यामध्ये तुम्ही हे जे काही पॅरामीटर आहे इथला, तो जो वेलॉसिटीचा पॅरामीटर आहे, ही वेलॉसिटी तुम्ही कोणती पुट करणार. जर सपोज फ्लो आहे, फ्लो मध्ये प्रत्येक पॉइंटला वेगळी वेलॉसिटी असते, म्हणजे इथे ऍक्च्युअल वेलॉसिटी एक मुद्दा आहे आणि आपण ऍव्हरेजिंग कडून जी काढतो ती वेलॉसिटी एक मुद्दा आहे. म्हणजे इथे दोन प्रकारच्या वेलॉसिटी अवेलेबल आहे पुट करण्यासाठी. एक आहे ऍक्च्युअल वेलॉसिटी, दुसरी आहे ऍव्हरेज वेलॉसिटी. कुठली यूज करावी? सोपी आहे ऍव्हरेज यूज करणं. ऍव्हरेज वेलॉसिटी यूज करायला सोपी आहे, कॅल्क्युलेट करायला पण सोपी आहे. ऍक्च्युअल वेलॉसिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करायला तेवढी तशी अवघड आहे, कारण ऍक्च्युअल वेलॉसिटी म्हणजे प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी वेलॉसिटी. ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणजे सगळ्यांची युनिफॉर्म सेम वेलॉसिटी. पण मग ऍव्हरेज जर आपण केलं तर ऍक्च्युअल सिनॅरिओ पासून आपण दूर जातोय, कारण तुम्ही जर बघितलं तर ही रेड मध्ये तुम्हाला युनिफॉर्म दिसते विच इज नथिंग बट द ऍव्हरेज वेलॉसिटी.
पण ऍक्च्युअल जी वेलॉसिटी आहे ती तर ही येलो वाली आहे. ऍक्च्युअल वेलॉसिटीची जी प्रोफाईल आहे ती येलो वाली आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम वेलॉसिटी वेगळी आणि जसं तुम्ही बाउंड्रीकडे जाणार पाईपच्या तर वेगळी वेलॉसिटी आहे. बाउंड्रीकडे शिअर जास्त आहे, सेंटरला शिअर हा ऑलमोस्ट निग्लिजिबल म्हणजे 0 आहे. त्या हिशोबाने विचार केला तर वेलॉसिटी ही सेंटरला मॅक्सिमम आहे आणि बाउंड्रीजला गेले तर डायरेक्टली 0 आहे किंवा निग्लिजिबल आहे. याला तुम्ही म्हणणार ऍक्च्युअल वेलॉसिटी प्रोफाईल, की सेंटरला मॅक्सिमम अँड रिड्युसिंग पॅराबोलिकली किंवा लोगॅरिथमिकली डिपेंडिंग अपॉन लॅमिनार फ्लो किंवा टर्ब्युलंट फ्लो. सो बेसिकली इथे जर ही प्रोफाईल नुसार मॅक्सिमम ही सेंटर ऑफ द पाईपला आहे आणि मिनिमम ही बाउंड्रीला आहे, तर याचा अर्थ ऍक्च्युअल वेलॉसिटी जी प्रोफाईल आहे तिच्यानुसार सेंटरला वेगळं, बाउंड्रीला वेगळं, आधेमध्ये वेगळं, म्हणजे ऍक्च्युअल वेलॉसिटी जर काढल्या तुम्ही तर प्रत्येक पॉइंटला वेगवेगळ्या सापडतील. मग हे प्रत्येकाचं वेगळं कॅल्क्युलेशन करणं आणि मग त्याला यूज करणं इज अ बिट लेस प्रॅक्टिकेबल किंवा आपल्याला ते थोडंसं टेडियस जॉब होतो. त्यामुळे आपण काय करतो, ऍव्हरेज वेलॉसिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करून ऍव्हरेज वेलॉसिटीलाच यूज करतो फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम. हे तर फिक्स झालंय की वेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन का करायचंय, टू फाइंड द कायनेटिक एनर्जी, टू फाइंड द मोमेंटम. ही जी वेलॉसिटी आहे ही आपण ऍक्च्युअल न यूज करता ऍव्हरेज यूज करतो. पण ऑफकोर्स ऍक्च्युअल प्रोफाईलने आपल्याला ऍक्युरेट रिझल्ट भेटतील, ऍव्हरेजने आपल्याला तेवढे ऍक्युरेट रिझल्ट भेटणार नाही. देअर बाय वी सिम्पली फाइंड आउट द कायनेटिक एनर्जी on the basis of average velocity. Also, we find out momentum on the basis of average velocity. म्हणजे आपण ऍव्हरेज वेलॉसिटीचा यूज करून कायनेटिक एनर्जी पण फाइंड करतो आणि मोमेंटम पण फाइंड करतो. पण तुम्ही म्हणणार की सर एररचं काय, बिकॉज ऍक्च्युअल रिझल्ट is based upon actual velocity. The accurate most result will be on the basis of actual velocity, but we are using average velocity. So what to do? So we simply introduced a correction factor for kinetic energy and correction factor for momentum. The kinetic energy correction factor is alpha, which is a correction factor for kinetic energy, and beta is the correction factor for momentum, which is called as momentum correction factor. Hence, those two correction factors need to be introduced, namely kinetic energy correction factor and momentum correction factor. मग what is the definition of them? Definition is very simple. की तुम्ही जे कॅल्क्युलेट केली आहे कायनेटिक एनर्जी, ती कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केली आहे ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज वेलॉसिटी. ओके. आणि तुम्ही जे मोमेंटम कॅल्क्युलेट केलंय ते कॅल्क्युलेट केलंय ऑन द बेसिस ऑफ मोमेंटम, ऑन द बेसिस ऑफ काय, ऍक्च्युअल वेलॉसिटी, सॉरी ऍव्हरेज वेलॉसिटी. म्हणजे दोघं तुम्ही कशाच्या आधारे कॅल्क्युलेट केले, दोघं तुम्ही ऍव्हरेज वेलॉसिटीच्या आधारे कॅल्क्युलेट केले. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, आपल्याला रिक्वायर्ड आहे कायनेटिक एनर्जी ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल वेलॉसिटी, आणि आपल्याला गरज आहे मोमेंटम ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल वेलॉसिटी. पण आपण काढलं कशाच्या आधारे, ऍव्हरेजच्या आधारे. सो व्हॉट विल वी डू, वी विल सिम्पली मल्टिप्लाय दिस कायनेटिक एनर्जी on the basis of average velocity with a correction factor called alpha, and we will simply multiply this momentum on the basis of average velocity with a correction called beta. This alpha will be called as the kinetic energy correction factor, which is the ratio of kinetic energy on the basis of actual velocity divided by kinetic energy on the basis of average velocity. This is the momentum on the basis of actual velocity divided by momentum on the basis of average velocity. We calculate this
मोमेंटम ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या बेसिसवर आपण मोमेंटम काढतो, त्याला बीटाने म्हणजेच करेक्शनने मल्टिप्लाय करतो आणि आपल्याला करेक्ट मोमेंटम मिळतं, जे की आहे ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल व्हेलॉसिटी. म्हणजे आपण जर ऍक्च्युअल व्हेलॉसिटीने कॅल्क्युलेट केलं असतं तर आपल्याला हे मिळालं असतं. याला म्हणतात अल्फा आणि बीटा. आता हे अल्फा आणि बीटा किती घ्यायचे, काय घ्यायचे, तर इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ फ्लो. It depends upon whether it is laminar flow, whether it is turbulent flow, whether it is flow through pipes, whether it is flow through parallel plates, whether it is flow through pipes or flow through open channels, whether the flow is through artificial channels or the man-made channels. असं वेगवेगळ्या गोष्टी इथे असतात. ठीक आहे. सो सिंपल आहे की तुम्हाला कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर अल्फा आणि कायनेटिक मोमेंटम करेक्शन फॅक्टर बीटा यूज करायचा आहे. बर, आता हे अल्फा आणि बीटा यूज कुठे करायचे, तर सिंपल आपल्याकडे हे इक्वेशन आहे. दिस वन बर्नॉलिस थेरम. या बर्नॉलिस थेरम मध्ये आपल्याकडे P अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड, याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी शो करणारा पॅरामीटर कोणता आहे, सेंटरचा व्ही स्क्वेअर अपॉन 2g. त्याला सिंपली अल्फा तिथे लिहून द्यायचा. अल्फा लिहिला तर इट इज द बर्नॉलिस थेरम in which the kinetic energy is corrected, which is nothing but the with the alpha. म्हणजे तुम्ही अल्फा लिहिला तर करेक्ट कायनेटिक एनर्जी येईल तिथे. म्हणजे तुम्ही जर हे असं लिहिताय P अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड इक्वल टू कॉन्स्टंट, तर यातली जी वेलॉसिटी आहे दिस इज व्ही ऍव्हरेज. बट इफ वी राईट P अपॉन रो जी प्लस अल्फा व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड इक्वल टू कॉन्स्टंट, तर याच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी मिळणार आहे ही कायनेटिक एनर्जी ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे. ही कायनेटिक एनर्जी इज ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल व्हेलॉसिटी. दिस इज करेक्ट. बट मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याकडे डेटा अवेलेबल नसतो आणि अल्फाला आपण बंद घेऊन घेतो. सपोज आपण म्हटलं आता कायनेटिक एनर्जीला करेक्ट केलं, आता व्हॉट अबाउट मोमेंटम, ते इथे सर वेगळं दिसतंय काहीतरी. मोमेंटम फ्लक्स, व्हॉट इज दिस. बघा, मोमेंटम फ्लक्स काय आहे ते आता समजून घ्या. मोमेंटम आपल्याला काढायचंय, पण ऍक्च्युअल आपण काय काढतो ते बघा. मोमेंटम असतो तुमचा मास इंटू वेलॉसिटी भागिले टाइम. ओके, मोमेंटम जो असतो तो असतो तुमचा मास इंटू वेलॉसिटी. आता मोमेंटम आपण मास इंटू वेलॉसिटी डिफाइन करतो, पण आपण मोमेंटम पर सेकंड डिफाइन करतो. मोमेंटम पर सेकंड डिफाइन करतो, त्याला आपण बोलतो मोमेंटम फ्लक्स. ठीक आहे, म्हणजे मोमेंटमचा फ्लो, जेवढा मास फ्लो होईल, जेवढा डिस्चार्ज तिथे असेल त्याच्यानुसार जे मोमेंटम असेल ते आपल्याला लागतं. म्हणून आपण मोमेंटमने डिफाइन करत मोमेंटम फ्लक्स डिफाइन करतो. आणि मोमेंटम फ्लक्सचा सिंपल अर्थ आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, विच इज नथिंग बट फोर्स. मोमेंटम पर सेकंड हे जर तुम्ही म्हटलं तर दिस इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर मोमेंटमची टाइम पॅरामीटर वाली क्वांटिटी जी आहे तिला मोमेंटम फ्लक्स बोलतात, हे समजून घ्या. विच इज नथिंग बट मोमेंटम पर युनिट टाइम, मोमेंटम पर सेकंड. ठीक आहे, मग मोमेंटम पर सेकंड विच इज नथिंग बट मोमेंटम फ्लक्स हे कसं लिहिणार, हे लिहिणार मास इंटू वेलॉसिटी मोमेंटम पर युनिट टाइम. मास इंटू वेलॉसिटी अपॉन टाइम. मास असतो केजी मध्ये, वेलॉसिटी मीटर पर सेकंड, टाइम असतो सेकंड मध्ये. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे फोर्स. म्हणजे मोमेंटम फ्लक्स इज नथिंग बट अ फोर्स. मोमेंटम पर सेकंड इज नथिंग बट फोर्स. या फोर्सला स्पेसिफिक फोर्स बोलतात. ओके, फर्दर मास तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता का एखाद्या बॉडीचं, एखाद्या फ्लुइडचं किंवा लिक्विडचं? नाही, मास नाही कॅल्क्युलेट करू शकत. बट आपल्याला जे फ्लोइंग लिक्विड आहे त्याची डेन्सिटी मात्र माहित असते, बिकॉज इट इज अ मटेरियल प्रॉपर्टी. वी कॅन ऑब्झर्व दॅट विच मटेरियल इज फ्लोइंग as a liquid, and that material we have the value of its density. So basically आपल्याला मासला कसं लिहिता येईल, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम. ते लिहिलं, रो इंटू व्हॉल्यूम लिहिला, खाली टाइम आहेच, व्हॉल्यूम अपॉन टाइम करून दिला, आणि इकडे वेलॉसिटी आहेच. वेलॉसिटी बाय हुक और बाय क्रूक वी कॅन सिम्पली फाइंड आउट. पाईप असेल, ओपन चॅनल असेल,
वी हॅव द मेजर्स टू फाइंड आउट द वेलॉसिटी. आपल्याकडे तशी उपाययोजना आहे की आपण वेलॉसिटी फाइंड करू शकतो. देअरफॉर वेलॉसिटीला तुम्ही तसंच्या तसं ठेवू शकतात, त्याला काही एलिमिनेट करायची गरज नाही. मास आपण कॅल्क्युलेट करू शकत नव्हतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याला एलिमिनेट करून असं काहीतरी लिहावं लागलं जे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जसं की आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहिला. डेन्सिटी आपल्याला नोन असते, पण अजून पण व्हॉल्यूम आपल्याला माहित नसतो, म्हणून आपण व्हॉल्यूम अपॉन टाइम याला सेपरेट करून डिस्चार्ज म्हणून लिहितो आणि डिस्चार्ज नोन असतो. कारण डिस्चार्ज मोजण्यासाठी पाईपमध्ये पण आपण उपाययोजना शोधलेल्या आहेत आणि डिस्चार्ज मोजण्यासाठी आपण जसं की व्हेंचुरीमीटर पाईपमध्ये आहे आणि त्याच प्रकारे फ्ल्यूम्स आपण इंट्रोड्यूस करतो, वेअर्स इंट्रोड्यूस करतो ओपन चॅनल्स मध्ये टू फाइंड आउट द डिस्चार्ज. वी कॅन सिम्पली पुट इन द डिस्चार्ज, we can simply put the value of density for water if water is flowing, and we can simply measure the velocity. We can easily measure the velocity using the pitot tube or current meter कुठलंही. सो आपल्याकडे रो क्यू व्ही ही टर्म येते जिला आपण बोलतो मोमेंटम फ्लक्स. बऱ्याच लोकांना ही टर्मच माहित नाही की अशी पण कुठली टर्म आहे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. बट इट इज नथिंग बट स्पेसिफिक फोर्स विच यू हॅव कुठे ना कुठे तुम्ही तिला ऐकलंच असेल. यू हॅव ऑलरेडी हर्ड दॅट. बेसिकली त्याला आपण ओपन चॅनल फ्लो मध्ये ऐकलं असेल हायड्रॉलिक जम्पच्या केसमध्ये. स्पेसिफिक एनर्जी, स्पेसिफिक फोर्स. बट दिस मोमेंटम फ्लक्स टर्म जी आहे ती तुम्हाला फ्लुइड डायनामिक्स मध्येच पहिल्यांदा कोणीतरी सांगून द्यायला पाहिजे. बर, विषय तर मिटला की मोमेंटम फ्लक्स हा असतो रो क्यू व्ही. हा जो मोमेंटम फ्लक्स आहे याचा वापर करून आपण हायड्रॉलिक जम्पचा अनालिसिस करतो ओपन चॅनल्स मध्ये. मग आता ते अनालिसिस करताना तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट्स मिळावे यासाठी हे मोमेंटम फ्लक्स ॲक्युरेट असलं पाहिजे. आणि हे मोमेंटम फ्लक्स ॲक्युरेट तेव्हा येईल जेव्हा तुम्ही वेलॉसिटी ॲक्युरेटली मोजणार. आता हे करंट मीटर झाले, पिटोट ट्यूब झाले, याच्याने आपण सिम्पली ॲव्हरेज वेलॉसिटीच मोजू शकतो, कुठल्याही एका पॉइंटला मोजू शकतो, बरोबर. पण तो पॉइंट जो आहे जर तुम्ही ते लोकेशन बदलवलं तर तुम्हाला दुसऱ्या पॉइंटची वेलॉसिटी भेटेल. सो बेसिकली इथे आपण ॲव्हरेज वेलॉसिटी पुट करतो, पण ॲव्हरेज वेलॉसिटीच्या आधारे काढलेलं जे मोमेंटम आहे ते तुमचं चुकीचं राहील. सो करेक्शन फॅक्टर कुठला अप्लाय करायचा? बीटा अप्लाय करायचा. म्हणून मग इथे तुम्हाला दिसतंय की बीटा रो क्यू व्ही लिहिलेला दिसेल. बीटा रो क्यू व्ही, दिस इज द मोमेंटम करेक्शन फॅक्टर. सो वन इज कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर या इक्वेशन मध्ये, दुसरा इज मोमेंटम करेक्शन फॅक्टर. आता राहिला प्रश्न की या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज काय, किती घ्यायचे? तर त्या तुम्ही सिंपली पाठ करा किंवा लक्षात ठेवा. बघा, सपोज आपण इथे प्रोफाइल्स ड्रॉ केल्या. व्हेलॉसिटी प्रोफाइल ही युनिफॉर्म आहे, लॅमिनार आहे, टर्ब्युलंट आहे. तीन प्रकारच्या प्रोफाइल आहेत. टर्ब्युलंट फ्लोची ही प्रोफाइल आहे. ओके, टर्ब्युलंट फ्लोची ही प्रोफाइल, ही लॅमिनार फ्लोची प्रोफाइल. आणि याच्यात रेड जी दिसते ती काय, लॅमिनार मध्ये जी दिसते रेड मध्ये ती आहे तुमची ॲव्हरेज प्रोफाइल. ॲव्हरेज प्रोफाइल. ओके, आता हे जे आहे दिस इज युनिफॉर्म फ्लो प्रोफाइल. तुम्ही युनिफॉर्म लॅमिनरचं पण करू शकतात आणि टर्ब्युलंटचं पण. व्हॉट इज दिस प्रोफाइलचा अर्थ काय ते समजून घ्या. नसेल समजत तर ते समजून घ्या. जर सपोज हा पाईप आहे तर हा सेंटर ऑफ द पाईप आहे आणि या सेंटर ऑफ द पाईप मध्ये जर तुम्ही एक उभी रेषा ड्रॉ केली तर इथे वेलॉसिटी वेगळी जी की मॅक्सिमम असेल, इथे थोडी कमी असेल, इथे थोडी कमी असेल आणि ही प्रोफाइल अशी तयार होऊन जाईल. म्हणजे अक्रॉस द पाईप वेलॉसिटी कशा प्रकारे किती आहे, दिस इज नथिंग बट वेलॉसिटी प्रोफाइल. जर अक्रॉस द पाईप सगळीकडे सारखी वेलॉसिटी आहे तर त्याला बोलतात युनिफॉर्म फ्लो कंडिशन, त्याला बोलतात युनिफॉर्म फ्लो प्रोफाइल. सो फॉर युनिफॉर्म फ्लो द वेलॉसिटी इज सेम अक्रॉस द पाईप, ज्याला आपण बोलतो ॲव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे. आता बघा, आता हा तुमचा टर्ब्युलंट फ्लो आहे आणि हा तुमचा लॅमिनार फ्लो आहे. इथे एक तुम्हाला आता गंमत माहित होणार आहे. ती गंमत काय आहे ते समजून घ्या. बघा, गंमत अशी आहे की मी एक स्टेटमेंट इथे लिहिणार आहे आणि ते स्टेटमेंट आहे की
in laminar flow, velocity profile is more non-uniform as compared to turbulent flow. ठीक आहे, या स्टेटमेंटला आपण जस्टिफाय करणार आहे, कारण हे स्टेटमेंट कळलं तर तुम्हाला अल्फा बीटाच्या व्हॅल्यूज मधलं लॉजिक समजेल. तुम्ही एक बघितलं लॅमिनार फ्लो, ज्याच्यात स्ट्रीम लाईन स्ट्रेट अँड पॅरलल असतात, आणि दुसरं तुम्ही बघितलं टर्ब्युलंट फ्लो, ज्याच्यात स्ट्रीम लाईन्स या झिगझॅग आणि मिक्सअप टाइप मधल्या असतात. दिस इज टर्ब्युलंट अँड दिस इज लॅमिनार. आता लॅमिनार फ्लो मध्ये काय होतं, मिक्सिंग नाही होत. मिक्सिंग नाही होत म्हणून ज्या व्हेलॉसिटीचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या एकमेकांपासून सेपरेट राहून जातात. म्हणजे लॅमिनार फ्लो मध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफरन्स नाही एकमेकांमध्ये, म्हणून व्हेलॉसिटीची जी प्रोफाईल आहे ती मॅक्सिमम पासून जसं तुम्ही इकडे जाणार, म्हणजे सेंटर पासून जसं तुम्ही इकडे जाणार, तर ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू याच्यामध्ये नॉन युनिफॉर्मिटी जास्त असेल. म्हणजे ही व्हॅल्यू जर 50 आहे तर ही डायरेक्टली 10 दिसेल, आणि ही डायरेक्टली 1 दिसेल, आणि ही डायरेक्टली 0. बट टर्ब्युलंट मध्ये तसं नाही राहणार. टर्ब्युलंट मध्ये काय होतं, स्ट्रीम लाईन्स मिक्स होतात तर मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर होतं. मॉलिक्युलर रँडमनेस असतो. सेंटरला जे काही फ्लो चालू आहे तो सेंटरचा फ्लो बाजूच्या लेअर मध्ये मिक्स होतो, वरचा लेअर खालच्या लेअर मध्ये मिक्स होतो. या मिक्सिंगमुळे काय होतं, या मिक्सिंगमुळे एकमेकांना मोमेंटम शेअरिंग सुरू होतं, म्हणून त्यांची वेलॉसिटी जी असते ती एकसारखी व्हायला बघते. म्हणजे टर्ब्युलंट फ्लो जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला लेअर वाईज वेलॉसिटी मधला जो डिफरन्स आहे तो तितका जास्त दिसून येणार नाही. जसं की इथेच मी सांगतो, हा असा दिसून येईल. इथे जर तुमचा 12 असेल तर इथे तुम्हाला 11 दिसेल, आणि इथे तुम्हाला अजून 9 दिसेल सपोज. ठीक आहे, असं. म्हणजे जे काही प्रोफाईल मधली युनिफॉर्मिटी आहे ती टर्ब्युलंट फ्लो मध्ये जास्त राहील, कारण डिफरन्स ऑफ वेलॉसिटी बिटवीन टू डिफरंट लेयर्स किंवा ऍडजस्टंट लेयर्स इज लेसर. कमी डिफरन्स असतो वेलॉसिटीज मध्ये, इथे जास्त डिफरन्स असतो. म्हणून आपण असं म्हणतो की लॅमिनार फ्लो मधली जी वेलॉसिटी प्रोफाईल आहे ती टर्ब्युलंटच्या तुलनेत जास्त नॉन युनिफॉर्म असते. जास्त नॉन युनिफॉर्म असते म्हणजे वेलॉसिटीचा डिफरन्स खूप जास्त दिसून येतो. ड्रास्टिक चेंजेस होतात जसं तुम्ही सेंटर पासून पाईपकडे जातात. आणि याचं एकदम सिंपल उदाहरण देतो तुम्हाला, एकदम इझी. तुम्ही बेसिन मध्ये बघा, बेसिन मध्ये जो नळ असतो, ओके, त्या नळाच्या तोंडाला, टॅपच्या तोंडाला एक मिक्सर दिलेलं असतं किंवा एक असं फिल्टर टाईप दिलेलं असतं जाळीसारखं. त्याच्यामुळे याच्यातून जो फ्लो येतो तो सगळीकडून सारखा येतो, बट फोमी येतो, म्हणजे एनर्जी लॉस होऊन येतो. सारखा येतो म्हणजे काय की एक कंटिन्युअस त्याची काय मेंटेन होते, एक धार मेंटेन होते. बट हे जर तुम्ही हे फिल्टर काढून घेतलं तर फ्लो हा रॅपिड येतो, व्हेलॉसिटीने येतो. पार्टिकल्सला मिक्सअप न करता येतो. जिथे कुठे तुम्हाला फोमी दिसेल तिथे तुम्हाला टर्ब्युलन्स आहे असं सांगता येईल, जिथे फोमी नसणार तिथे लॅमिनार आहे असं सांगता येईल. सो मेजॉरिटी ऑफ मिक्सिंग ऑकर्स इन टर्ब्युलंट फ्लो अँड देर इज नो मिक्सिंग किंवा व्हेरी लेस मिक्सिंग इन लॅमिनार फ्लो. सो व्हेलॉसिटी मध्ये सिमिलॅरिटी जी आहे लेयर्स मध्ये ती जास्त असते टर्ब्युलंट मध्ये, कारण त्या एकमेकांमध्ये मिक्सअप होतात. सो दॅट इज द थिंग. त्यामुळे आपण म्हणतो की व्हेलॉसिटी प्रोफाईल ही तुम्हाला लांबट दिसेल लॅमिनार मध्ये, जसे की इथले व्हेलॉसिटी आणि इथल्या व्हेलॉसिटी मध्ये खूप डिफरन्स आहे. पण याच्यात तसं नाहीये, इथल्या व्हेलॉसिटी मध्ये आणि इथल्या व्हेलॉसिटी मध्ये जास्त डिफरन्स नाहीये. ओके, सो ऍक्च्युअल व्हेलॉसिटी प्रोफाईल लॅमिनार फ्लो मध्ये ती पॅराबोलिक असते.
टर्ब्युलंट मध्ये लोगॅरिथमिक असते, हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आपल्याकडे ह्या 3 कंडिशन आहेत, एक युनिफॉर्म फ्लो कंडिशन, एक लॅमिनार फ्लो कंडिशन, एक टर्ब्युलंट फ्लो कंडिशन. जिथे वेलॉसिटी वेगवेगळ्या असतात खूप, तिथे तुम्हाला करेक्शन जास्त अप्लाय करावं लागेल, कारण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ऍव्हरेज वरून ऍक्च्युअल वर जायचंय. बरोबर, ऍव्हरेज वरून ऍक्च्युअल वर, म्हणजे या लाल वरून तुम्हाला या व्हाईट वर जायचंय. तर कमी करेक्शन रिक्वायर्ड असतात टर्ब्युलंट मध्ये, कारण ऑलरेडी त्या वेलॉसिटीज ज्या आहेत त्या टेंड करत असतात ऍव्हरेजच्या तुलनेत, म्हणजे ऍव्हरेज सारख्या होण्याच्या, कारण मिक्सिंग चालू असतं. सो ही जी प्रोफाईल आहे, ही प्रोफाईल आणि ऍक्च्युअल प्रोफाईल याच्यात काही विशेष अशा डिफरन्स नसतो, मायनर डिफरन्स असतो, कमी डिफरन्स असतो. म्हणून जो करेक्शन फॅक्टर असतो तो टर्ब्युलंट फ्लो साठी कमी असतो. पण लॅमिनार फ्लो मध्ये ऍव्हरेज आणि ऍक्च्युअल मधला डिफरन्स हा खूप जास्त असतो. म्हणून लॅमिनार फ्लो मध्ये जो करेक्शन फॅक्टर असतो तो थोडा जास्त असतो टर्ब्युलंटच्या तुलनेत. समजलं? सो आता एक क्लिअर करून घ्या की लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये लॅमिनारला जास्त करेक्शन्स रिक्वायर्ड असतात ऍज कम्पेअर्ड टू टर्ब्युलंट. त्याचं रिझन मी सांगितलं. युनिफॉर्म फ्लो म्हणजे ऍव्हरेज वेलोसिटी प्रोफाईल. जिथे कुठे सारखाच फ्लो होतोय, युनिफॉर्म फ्लो आहे, तिथे तुम्हाला करेक्शन्स लावायची गरज नाही. म्हणून अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज 1 असतात. 2 करेक्शन फॅक्टर आहेत, एक कायनेटिक एनर्जीसाठी, एक मोमेंटम साठी. दोघं करेक्शन फॅक्टर्स हे 1 घ्यायचे, म्हणजे नो करेक्शन टू बी ऍप्लिकेबल, कारण हे मल्टिप्लाइंग फॅक्टर्स आहेत म्हणून 1 घ्यायचे. नाही तर तुम्ही ऍक्च्युअल व्हॅल्यूला त्याला जर 0 घेतलं तर ऍक्च्युअल व्हॅल्यू 0 करून टाकणार. सो युनिफॉर्म फ्लो साठी अल्फा आणि बीटा 1-1 घ्यायचे. ठीक आहे, नो करेक्शन्स रिक्वायर्ड. पण जर लॅमिनार फ्लो असेल तर अल्फाची व्हॅल्यू पाईप साठी 2 घ्यायची, पाईप साठी 2, आणि प्लेट साठी 1.5 घ्यायची. लॅमिनार फ्लो थ्रू पाइप्स कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर 2. लॅमिनार फ्लो थ्रू प्लेट्स, 2 पॅरलल प्लेट्स 1.5. हा जो अल्फा आहे हा 2 घेतोय आपण. याचा सिंपल अर्थ हा होतो, काय अर्थ होतो बघा, समजून घ्या. सपोज हा पाईप आहे, ही ऍव्हरेज प्रोफाईल आहे, आणि ही ऍक्च्युअल प्रोफाईल. ही ऍक्च्युअल प्रोफाईल. ही जी वेलॉसिटी आहे ही झाली व्ही ऍक्च्युअल, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही झाली व्ही ऍव्हरेज. मग व्ही ऍक्च्युअल जर काढायची असेल तर तुम्हाला व्ही ऍव्हरेजला अल्फाने गुणावं लागेल. बरोबर? तर याचा अर्थ अल्फा काय होतो, अल्फा होतो तुमचा व्ही ऍक्च्युअल अपॉन व्ही ऍव्हरेज. बरोबर ना? तर ही जी व्हॅल्यू आहे ही 2 आहे पाईप साठी अल्फाची, आणि ही व्हॅल्यू 1.5 आहे पॅरलल प्लेट साठी. हे जे लॅमिनार फ्लो थ्रू 2 पॅरलल प्लेट्स आहे त्याला हेले-शॉ फ्लो बोलतात. तर त्यासाठी अल्फा किती घ्यायचा, 1.5. आणि पाईप्स जर असतील तर पाईप फ्लो मध्ये लॅमिनार फ्लो होत असेल, पाईप मध्ये जर लॅमिनार फ्लो होत असेल तर कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर अल्फा 2 घ्यायचा. आता या मोमेंटला आल्यावर परत कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर ऐकल्यावर कन्फ्युज होत असेल तर मागे जाऊन रिपीट बघा. सांगण्याचा उद्देश आता इथे हा होता की तुम्ही अल्फा 2 घेताय म्हणजे काय अर्थ होतो याचा, 2 बरोबर ऍक्च्युअल अपॉन ऍव्हरेज. मग द रेशिओ ऑफ ऍक्च्युअल वेलोसिटी टू ऍव्हरेज वेलोसिटी फॉर लॅमिनार फ्लो थ्रू पाईप इज इक्वल टू काय, 2. द रेशिओ ऑफ ऍक्च्युअल वेलोसिटी टू ऍव्हरेज वेलोसिटी, म्हणजेच कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर विचारला. The ratio of actual velocity to average velocity for flow through 2 parallel plates and the flow being laminar is 1.5.
अजून एक की द ऍक्च्युअल वेलॉसिटी थ्रू द पाइप इज डॅश टाइम्स द ऍव्हरेज वेलॉसिटी in laminar flow conditions. It is twice, 2 times. ओके, हाच म्हणजे व्ही ऍव्हरेज इंटू 2 केला तर व्ही ऍक्च्युअल भेटतो. असे न्यूमरस क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत एक्झामला. सो द कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर डिफाइंड फॉर लॅमिनार फ्लो फॉर पाइप फ्लो is 2 and for Hale-Shaw flow it is 1.5. जर तर मोमेंटम करेक्शन फॅक्टर विचारला म्हणजे बीटा याच लॅमिनार फ्लोच्या कंडिशनला तर तो असतो 1.33. आणि जर सिंपल एक्झाम्पल आहे की कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर हा युजली मोमेंटम करेक्शन पेक्षा मोठा असतो. त्याचं रिझन सिंपल आहे की मोमेंटम मध्ये वेलॉसिटी एकचदा येते, कायनेटिक एनर्जी मध्ये व्ही स्क्वेअर येतो, व्ही स्क्वेअर. ठीक आहे. सो इथे तुम्हाला दिसेल की अल्फा एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 अशी टर्म आहे. सो इथे व्ही स्क्वेअर आहे आणि इथे बीटा रो क्यू व्ही ही टर्म आहे. हे जे मोमेंटम फ्लक्स आहे ही टर्म तुम्हाला इम्पॅक्ट ऑफ जेट्स मध्ये सुद्धा दिसेल, कारण जेव्हा इम्पॅक्ट होतो त्यावेळेस मोमेंटम चेंज होतो. सो स्ट्रायकिंग मोमेंटम आणि रिव्हर्सिंग मोमेंटम याच्यातला जो डिफरन्स आहे दॅट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द वेन किंवा जेट, इम्पॅक्ट बाय द जेट ऑन द वेन. सो इम्पॅक्ट ऑफ जेट मध्ये तुम्हाला हे बीटा रो क्यू व्ही कामात येईल किंवा रो क्यू व्ही टर्म तुम्हाला तिथे दिसेल. आता इथे मुद्दा फक्त हाच होता माझा की इथे सिंगल वेलॉसिटी आहे आणि इथे स्क्वेअर ऑफ द वेलॉसिटी. सिन्स वेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे मोठी व्हॅल्यू तर अल्फा ऑफकोर्स जास्त असणार आहे बीटापेक्षा. दॅट इज द केस. सो युनिफॉर्म फ्लो असेल तर अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू 1-1 असतात. जर लॅमिनार फ्लो थ्रू पाईप असेल तर व्हॅल्यू 2 असते, प्लेट असेल तर 1.5 असते. मोमेंटम करेक्शन फॅक्टर बीटा हा 1.33 असतो लॅमिनार फ्लो मध्ये. तसंच टर्ब्युलंट फ्लो जर असेल तर कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर 1.01 to 1.2 असतो आणि मोमेंटम करेक्शन हे 1.05 पर्यंत असतं. आणि हेले-शॉ फ्लो साठी मग आपण दिलेलं आहे 1.5 वगैरे असं. सो ते ऍव्हरेज वेलॉसिटी आपण ऍक्च्युअल वेलॉसिटीचा डिफरन्स लॅमिनार पाईप फ्लो मध्ये 0.5, ऍव्हरेज आपण ऍक्च्युअलचा डिफरन्स, ऍक्च्युअल आपण ऍव्हरेज 2 होतो, ऍव्हरेज आपण ऍक्च्युअल 0.5 होतो. आणि तसाच इथे जर म्हटला हेले-शॉ मध्ये तर तो 1.5 आहे. 1.5 आहे म्हणजे 0.67, सॉरी 1.5 आहे म्हणजे तो ऍक्च्युअल आपण ऍव्हरेजचा 1.5 आहे. तर ऍव्हरेज आपण ऍक्च्युअल असेल 2/3 म्हणजे 0.67. रेशो ऑफ ऍव्हरेज वेलॉसिटी टू ऍक्च्युअल वेलॉसिटी इन केस ऑफ हेले-शॉ फ्लो इज 1.5 उत्तर द्यायचं नाही, 2/3 आहे. रेशो ऑफ ऍक्च्युअल टू ऍव्हरेज, आता आपण काय करतो ऍव्हरेज घेतो आणि त्याला 1.5 ने गुणतो मग तुम्हाला ऍक्च्युअल भेटतो असं आहे ना. मग हे लक्षात घ्या, हे रेशो नका पाठ करू. ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून त्याला करेक्शन गुणायचं मग ऍक्च्युअल मिळतं, हे लक्षात घ्या. मग ते करेक्शन पाईप फ्लो साठी 2 आणि हेले-शॉ मध्ये 1.5 असं लक्षात घ्या. आणि मग रेशो कसला विचारला तो असं लिहिल्यावर ऍडजस्ट करायचा. हे चुकवतात म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय. त्यांना विचारतात ऍव्हरेज अपॉन ऍक्च्युअल, ते उत्तर येतात 1.5. अरे तो ऍक्च्युअल आपण ऍव्हरेज केला तर 1.5 उत्तर असेल. केलं ना आपण. हे बघा ऍक्च्युअल अपॉन ऍव्हरेज म्हणजे अल्फा, तर हा अल्फा 2 असतो पाईपला आणि 1.5 असतो प्लेट्सला. ते विचारताय रेशो ऑफ ऍव्हरेज अपॉन ऍक्च्युअल, तर तो 1/अल्फा होईल ना रे, असं इसिली मिस्टेक असेल. ओके. सो असं हे तुम्ही बघितलं वेलॉसिटी प्रोफाईल वगैरे वगैरे आणि आपण ते इकडे लिहिले. ठीक आहे. हा आपला कायनेटिक एनर्जी करेक्शन आणि मोमेंटम करेक्शनचा टॉपिक. अजून इंटिग्रल वाले काही इक्वेशन्स आहेत बट ते ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या हिशोबाने काही इम्पॉर्टंट नाहीये एक्सप्रेशन. आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टरची डेफिनेशन, कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर ॲज वेल ॲज मोमेंटम करेक्शन फॅक्टर, दोघांची डेफिनेशन, दोघांचा सिग्निफिकन्स आणि दोघांच्या व्हॅल्यूज फॉर युनिफॉर्म फ्लो, लॅमिनार फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.
आपले इग्नाइट अकॅडमीचे जे कोर्सेस आहेत ते चेकआउट करा. ॲपमध्ये गेल्यावरती एक बॅच आहे पूर्ण, ज्याच्यामध्ये कुठल्याही टेक्निकल एक्झामचा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कव्हरेज केलेला आहे. मग ती ट्रान्सको असेल, सिडको असेल, MIDC असेल, PMC असेल, PCMC असेल किंवा कुठली अपकमिंग PWD WRD असेल, त्या सगळ्यांचं कव्हरेज त्याच्यामध्ये आहे. बॅच फक्त 2000 रुपयाची आहे. हा जर तुम्हाला टॉपिक PDF स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही इग्नाइटच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा @ignite-civil. ओके. त्यानंतर नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर या नोट्ससाठी तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करा, तुम्हाला नोट्स मिळून जातील. आणि या व्हिडिओला सिंपली लाईक करा जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे बघितला असेल. नोट डाऊन करून घेत चला, हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन सापडतील. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.